नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंगतर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आणि जर तुम्ही आतापर्यंत ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहेत ते टाईम टू टाईम भेटत राहतील. आपण आज खूप जास्त महत्त्वाचा एक टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे की स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड MCCने आता नुकताच त्यांच्या वेबसाईटला काढलेला आहे. MCC सर्वांना माहितीच असेल, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, त्यांनी एक नवीन नोटीस काढलेली आहे. जर तुम्ही आधीचा व्हिडिओ माझा बघितला असेल तर त्यात मी जो स्पेशल स्टे वॅकन्सीचा जो रोल आहे तो ऑलरेडी एक्सप्लेन केला होता. आणि मी हे पण सांगितलं होतं की स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड होईल का होईल, कारण खूप सारे जे डीम्ड MBBS कॉलेजेस आहेत त्यांचे अजून सीट्स फुलफिल झाले नसतील आणि त्यांचं 1 किंवा 2 सीट्स जरी बाकी असतील तरी ते MCCला फोर्स करतील की तुम्ही आमच्यासाठी हे 1-2 सीट्स भरायसाठी नक्की काउन्सिलिंग एक कंडक्ट करा, ॲटलिस्ट एक राऊंड कंडक्ट करा, MBBS तिच्यात इन्व्हॉल्व्ह करा आणि MBBS इन्व्हॉल्व्ह केल्यावर आम्हाला ते सीट्स तुम्ही भरून द्या, म्हणजे ते सीट्स आमचे रिकामे जाणार नाही किंवा ते सीट्स आम्हाला लॉसमध्ये टाकणार नाही. म्हणून ते सीट्स भरून देण्यासाठी आता MCCने परत एक स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड कंडक्ट केलेला आहे. आपण ऑलरेडी हे आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आधीच्या व्हिडिओमध्ये मी या गोष्टीचं म्हणजे स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड होईल असं तुम्हाला बोलली होती. आता जर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल MCC बद्दलचा, तर त्यात MCCने एक नोटीस काढली होती जी की फक्त BDS आणि नर्सिंगवाल्यांसाठी होती, की फक्त BDS आणि नर्सिंगचे राऊंड्स जे ते होतील. त्यात आत्ता जो राऊंड आहे यात MBBS पण त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. यात MBBSचा पण रोल आपल्याला दिसेल, म्हणजे MBBSचा रोल त्यांनी घेतला आहे, जे आधीच्या काउन्सिलिंगमध्ये त्यांनी घेतला नव्हता. आधीच्या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला MBBS दिसत नव्हतं. तर आजचा आपला मेन टॉपिक काय आहे की डायरेक्ट ॲडमिशन जर तुम्हाला पाहिजे असेल, जर तुमचं चांगलं बजेट असेल, बजेट किती असावं ते पण मी तुम्हाला सांगते की एवढं जर बजेट असेल आणि तुमचे जर 200+ मार्क्स असतील आणि तुमचं जर MCCचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुमचं ॲडमिशन नक्की होऊन जाईल, याची गॅरंटी, याची खात्री आम्ही तुम्हाला देऊ आणि होऊन गेलेलं आहे असं तुम्ही समजून घ्या. जर फक्त एकच अट आहे की तुमची MCCची काउन्सिलिंग जी रजिस्ट्रेशन आहे ते झालेलं पाहिजे आणि त्यात तुमचे 200+ मार्क्स पाहिजे. जर 200+ पण तुम्हाला असतील तरी तुमचं MBBS कंप्लीट होऊन जाईल, तरी तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमधून MBBS करणार याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. तुम्हाला जर याबद्दल पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर ते आपण बाकीचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये कव्हर करूयाच. पण जर सर्वच तुम्हाला एकदम इन डिटेल पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्ही जर खरंच इंटरेस्टेड आहात तर तुम्ही आम्हाला दिले गेलेल्या व्हॉट्सअपला नक्की लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. कारण का तर फक्त पुण्यामध्ये फक्त आपण 2च युनिव्हर्सिटीबद्दल डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे कोणते, तर एक भारती विद्यापीठ पुण्याचं आणि दुसरं म्हणजे DY पाटील पुण्याचंच. तर हे टॉप युनिव्हर्सिटीजचे, टॉप डीम्ड युनिव्हर्सिटीजचे, फक्त त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि फक्त त्याच जे युनिव्हर्सिटीज आहेत तिच्यातच मी तुम्हाला ॲडमिशन जी आहे ते गॅरंटीड देऊ शकते. कारण ते युनिव्हर्सिटीजबद्दल खूप साऱ्या पालकांची व मुलांची चर्चा असते आणि त्याबद्दलच ते नेहमी विचारत राहतात की आम्हाला हीच जी युनिव्हर्सिटी आहे ती पाहिजे, म्हणजे त्यांचं जे मोस्ट प्रोबॅबल ॲडमिशन जी आहे ती त्यांना तिथंच पाहिजे. म्हणून आपण फक्त या 2 युनिव्हर्सिटीजबद्दल डिस्कस करूयात. तर त्यामध्ये पुण्यात जर तुम्ही बघितलं असेल सीट मॅट्रिक्स, किंवा जर तुम्हाला अजून वॅकंट सीट्स माहिती असेल तर फक्त 3 सीट्स वॅकंट आहे. म्हणजे काय, तर फक्त 3 विद्यार्थ्यांची, 3 मुलांची ॲडमिशन त्या जागेवर त्या युनिव्हर्सिटीला आत्ता ह्या काळी होऊ शकते. जर तुम्हाला ह्या वर्षी MBBS करायचं आहे तर फक्त 3 मुलांची ॲडमिशन तिथं होईल. जर तुम्ही लवकरात लवकर मेसेज करणार, लवकरात लवकर तुम्ही आम्हाला कळवणार की तुम्हाला इथे ॲडमिशन पाहिजे का, तर आम्ही तुमचा नंबर जो आहे तो लावून देऊ. फक्त जे विद्यार्थी लवकर आम्हाला टेक्स्ट करतील किंवा जे पालक आमच्याशी कॉन्टॅक्ट करतील त्यांना आम्ही टॉप 3 जे स्टुडंट्स आहे त्यांना तिथे आम्ही ॲडमिशन देऊ शकतो. त्यांची आम्ही गॅरंटी घेऊ शकतो की तुमची ॲडमिशन जी आहे ती फायनल होऊन जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आम्हाला ह्या दिल्या गेलेल्या नंबरला व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे. आम्ही तो मेसेज बघून तुम्हाला लगेच कॉल करण्याचा प्रयत्न करू आणि लगेच नाही पण झाला तरी तुम्ही थोडं वेट करा. आम्ही कॉल नक्की करू आणि कॉलवर तुम्हाला सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगू, किंवा आम्ही तुम्हाला एक नंबर देऊ ज्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि नंतर आम्ही तुम्हाला सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगू. कारण आत्ता लास्ट राऊंड आहे. जर ह्या राऊंडमध्ये काही झालं नाही तर पुढे काहीच होणार नाही. मोस्टली काय राहतं माहिती का, खूप विद्यार्थ्यांना गायडन्स राहत नाही, काहींना गायडन्स राहतं पण बजेट राहत नाही,
काहींना बजेट राहतं पण गायडन्स राहत नाही. जर तुमच्याकडे दोघी आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे तर तुमच्याकडे गायडन्स तर नक्कीच आहे, गायडन्स तुम्हाला भेटतच आहे या व्हिडिओ थ्रू. आणि जर तुमचं बजेट असेल तर तुम्हाला काहीच हरकत नसावी या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी या वर्षी. मेन म्हणजे तुमचं बजेट किती राहायला पाहिजे, तर पर इयर तुमचा 28 ते 30 लाख हा बजेट राहायला पाहिजे. याची जर तुमची एवढी भरण्याची कॅपॅसिटी असेल, जर तुमचं एवढं बजेट असेल की आम्ही एवढे भरू शकतो पर इयर 4.5 वर्षांपर्यंत, तर तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. भारती विद्यापीठला पण किंवा DY पाटीलला पण, जे कॉलेज तुम्हाला बरं वाटेल त्या कॉलेजला आपण तुमची ॲडमिशन जी आहे ती करून देऊ. 28 ते 30 लाख 4.5 वर्षांपर्यंत म्हणजे जे अकॅडमिक इयर राहतं MBBSचं, तेवढी तुम्हाला फीस भरायची आहे. 1 वर्ष आपलं इंटर्नशिप राहतं म्हणून आपण 1 वर्ष धरत नाही, 1 वर्ष फीस धरत नाही, फक्त 4.5 वर्षांची फीस तुम्हाला भरायची आहे. 28 ते 30 लाख पर इयर तुम्हाला धरून चालायचं आहे. त्यात हॉस्टेल मेसचा खर्च कसा राहील ते सर्व आपण इन डिटेल कॉलवर डिस्कस करूयात, कारण इथं सर्वच सांगणं पॉसिबल नाहीये. तर मी तुम्हाला वरवरती आयडिया देऊन दिली आहे की तुम्हाला एवढं तर बजेट तुमचं राहील, की एवढं बजेट अप्रॉक्सिमेट तुम्ही धरून चला की एवढं बजेट आपल्याला लागेल आणि आपण एवढं भरू शकू, तर तुमची जी ॲडमिशन आहे ती तिथं फायनल होऊन जाईल. तर आता मेनली तुम्हाला जे गोष्टी इम्पॉर्टंट आहे ते सर्व आपण इथं डिस्कस करूयात आणि ते सर्वच मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी सीट मॅट्रिक्स जे जर तुम्ही बघितलं नसेल तर ते पण आपण डिस्कस करूयात. एक MCCला एक PDF आली आहे, नुकतीच त्यांनी एक अपलोड केली आहे त्यांच्या वेबसाईटला. MCCच्या वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता. UG मेडिकलमध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला ही PDF दिसेल विथ द नेम ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर MBBS स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 2025. दिस इज द टायटल. हे टॉपिक आहे PDFचं. तुम्ही जर ही PDF ओपन केली तर 2 पेजेसची PDF आहे. मोस्टली सर्व जे इंडियाचे कॉलेजेस आहे, डीम कॉलेजेस, ते सर्व याच्यात त्यांनी दिलेले आहे की किती सीट्स कोणत्या कोणत्या डीम कॉलेजची पूर्ण इंडियामध्ये बाकी आहे. मोस्टली आपण जे महाराष्ट्राचा ब्लॉक आहे तोच बघूया, कारण तोच आपल्यासाठी आता महत्त्वाचा आहे. त्यात पण आपण फक्त भारती विद्यापीठ आणि DY पाटील हे 2च कॉलेजेस बघणार आहोत. तर भारती विद्यापीठमध्ये जर तुम्ही बघितलं तर डीम्ड आणि पेड सीट्स मध्ये फक्त 2 सीट्स इथं बाकी आहेत. तर 2 सीट्स मध्ये जर तुम्हाला भारतीसाठी ऍडमिशन पाहिजे तर फक्त 2 सीट आहे, फक्त 2 विद्यार्थ्यांची तिथं ऍडमिशन होईल. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगू शकता. जर तुमचं बजेट आहे, प्रॉब्लेम नाहीये तिथे ॲडमिशन घ्यायला. फक्त तुम्हाला एक गोष्ट होती गायडन्सची, तर गायडन्स आता तुम्हाला भेटतेच आहे. जर तुम्ही आम्हाला कॉल कराल तर आमची जे काही फीज आहे ती तुम्हाला द्यायची आहे आणि बाकी तुमचं ॲडमिशन जे आहे ते कम्प्लीट प्रोसेस पूर्ण आम्ही करू आणि तुमची पूर्ण ॲडमिशन होऊन जाईल. 2 दिवसात तुम्हाला अलॉटमेंट लेटर तुमच्या हातात राहील, एवढं गॅरंटी किंवा एवढी खात्री देऊ शकतो. आता जर आपण बघितलं DY पाटीलचं, तर DY पाटीलचे मोस्टली आपल्याला एक कॉलेज दिसतंय जे की NRIचं आहे, एक सीट दिसते जे की NRIचं आहे आणि डीम्ड आणि पेड सीट कोटामध्ये आपल्याला 3 जागा रिकाम्या दिसत आहे. म्हणजे 3 सीट्स आपल्या हातात अजून पण आहे DY पाटीलची आणि 2 सीट्स भारती विद्यापीठची. तर आपल्याकडे टोटल 5 सीट्स आहे. जर तुम्हाला 5 सीटमध्ये ॲडमिशन पाहिजे किंवा जर तुम्हाला या दोघी कॉलेजमधून कोणतं तरी एक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन पाहिजे तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्ही फक्त आम्हाला सांगा की कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे काय, की तुम्हाला फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअपला मेसेज काय करा की आम्ही इंटरेस्टेड आहे डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा आय एम इंटरेस्टेड इन डीम्ड युनिव्हर्सिटी असा एक फक्त मेसेज टाका, किंवा आय एम इंटरेस्टेड इन MBBS डीम्ड युनिव्हर्सिटी असा एक मेसेज टाकला तरी आम्हाला समजेल. आम्ही तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देऊ, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऑन कॉल आपण सर्व ज्या गोष्टी आहेत ते सर्व इन डिटेल डिस्कस करूयात. आणि जर तुम्ही पुण्याच्या आजूबाजू राहतात तर तुम्ही ते कॉलेजेस पण बघून येऊ शकता. तिथे काही इन्फॉर्मेशन काढायची असेल तर ते पण तुम्ही जाऊन काढू शकतात किंवा तिथलं पण हॉस्टेल मेस तुम्ही चेकआउट करू शकतात. आता मेन म्हणजे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे किंवा जर तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या मनात आहे की आम्हाला ह्या वर्षी ॲडमिशन घ्यायची आहे MBBSला, तर तुम्ही आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा. आपण कॉलवर डिस्कस करूयात. जर तुम्हाला पटलं तर ठीक, जर तुम्हाला पटलं तर तुम्ही ॲडमिशन घ्या, किंवा नाही पटलं तर तुमच्या हातात बाकीचे ऑप्शन्स आहे जे तुम्ही आतापर्यंत बघतच आहात. तर ते ऑप्शनसाठी, त्या पर्यायांसाठी तुम्ही नक्की जाऊ शकतात. पण ॲटलिस्ट सर्व इन्फॉर्मेशन एकदा काढून घ्या. जर तुमचा एवढा बजेट आहे तर नक्की ह्या युनिव्हर्सिटीजला एक प्रायोरिटी द्या, कारण हेच युनिव्हर्सिटी आपले टॉप युनिव्हर्सिटीज आहे आणि त्यात तुमचं एवढ्या बजेटमध्ये इंडियामध्ये ॲडमिशन होणार आहे. एवढ्या कमी मार्क्समध्ये तुमची इंडियामध्ये ॲडमिशन होणार आहे याची गॅरंटी आहे. जर तुमच्याकडे गायडन्स आहे पण तुमच्याकडे बजेट नाही आहे तर त्यासाठी पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे. तर तुमची जर फिलिपाईन्सला जायची तयारी असेल किंवा जर तुम्हाला MBBS करायचंच आहे पण तुमचं कमी बजेट आहे, तर तुमचं 40-45 लाखात एक चांगल्या ठिकाणी MBBS पूर्ण होऊन जाईल. बाकी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला कॉलवर भेटून जाईल. आणि जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.